महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। बदलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे। एका 20 वर्षाच्या मुलाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला गरोदर केल्याची बाब उघडकीस आली। इंस्टाग्रामवरून मुलगा आणि मुलीची ओळख झाल्याची माहिती मिळाली आहे। मुलगा आणि मुलीचे मागील 3 वर्षापासून प्रेम संबंध होते आणि अल्पवयीन मुलगी आणि मुलाच्या घरच्यांचा त्यांच्या या प्रेम संबंधांना विरोध होता। मात्र दोघेही भेटत होते। मागील काही महिन्यांमध्ये त्यांच्यात जवळीक वाढली आणि त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले होते। त्यातून ती मुलगी गरोदर झाल्याचे समजते। मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने घरच्यांनी तिला डॉक्टरकडे नेलं। डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली असता मुलगी गरोदर असल्याचे समजले। त्यानंतर मुलाविरोधात मुलीच्या घरच्यांनी गुन्हा दाखल केला असून बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे। एक मुलगा आहे बदलापूरमधलाच आणि एक मुलगी पण आहे। मुलगा आहे 20 वर्षाचा आणि मुलगी आहे 16 वर्षाची। त्यांचं 3 वर्षापासून प्रेम प्रकरण चालू आहे। प्रेम प्रकरण व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम यांच्यावरून त्यांची ओळख झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात आले। प्रेमात आल्यानंतर त्यांचं 2-3 वर्षापासून प्रेमच चालू होतं। परंतु आत्ता ह्या मागच्या 1 ऑक्टोबर 24 पासून त्यांनी फिजिकल रिलेशनमध्ये ते आले आणि त्यानंतर ते आत्तापर्यंत चालू होतं। त्यामुळं त्याच्यावर त्या आईवडिलांनी मुलीला तिचं पोट दुखत होतं म्हणून विचारलं, तर डॉक्टरकडे नेल्यानंतर ती गर्भवती असल्याचं त्या आईवडिलांना समजलं म्हणून त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला फिर्याद दिली। त्यांची ओळख कशी झाली? इंस्टाग्रामवरून ओळख झाली त्यांची आणि इंस्टाग्रामवरून त्यांची मैत्री होती। आणि तो पण 20 वर्षाचा मुलगा आहे आणि ती पण 16 वर्षाची 16.5 वर्षाची मुलगी आहे। 2-3 वर्षापासून ते प्रेम होतं। दोन्ही कुटुंबाला त्याबाबत माहिती पण होती आणि माहिती होतं, पण त्यांचे त्यासाठी त्या मुलीला पण सांगितलं होतं प्रेम करू नको, मुलाला पण त्यांनी सांगितलं होतं। दोन्ही फॅमिलीला त्या गोष्टी माहिती होत्या। त्याबद्दल त्यांचे अनेक वेळा सांगितलं होतं मुला मुलींना की असं काही करू नका, पण ह्या गोष्टी अरेस्ट केलेला आहे मुलाला। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।